सजन कसाया विकुलागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू कुंकू लागे चोखा मेळा संगे ढोरे ओढी नामयाची जानी सवेवेची शेणी धर्मा घरी पाणी वाहे झाडी. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भक्त मंडळी. वसा संस्कृतीचा RMW प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये मी स्मिता खनगे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना जय जय रामकृष्ण हरी. आषाढीचे वेध सगळ्यांना लागले आहेत. केवळ पंढरपूरवासियांनाच नाही, केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर अवघ्या जगाचं लक्ष असतं त्या वारीकडे, त्या पांडुरंगाकडे. कोणी तनानं जातं तिथपर्यंत, तर कोणी मनानं. ही वारी म्हणजे ना एक गूढ आहे. जितकं उकलत जावं तितके पदर उलगडतच जातात. आणि म्हणूनच आज आणखीन जाणून घेण्यासाठी आम्ही खास आमंत्रित केलं आहे श्री आशुतोषजी अडोणी आपल्याला. आशुतोषजींचा परिचय आपल्याला आहेतच. महाराष्ट्रात गाजलेलं नाव आहे, वक्ता म्हणून, लेखक म्हणून. याशिवाय संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. संस्कार भारतीचे ते अखिल भारतीय राष्ट्रीय मंत्री म्हणून नावाजलेले आहेत आणि त्यांचं काम उत्तम आहे हे आपण सगळे जाणतोच. आशुतोषजींना ऐकलं नाही असा श्रोता महाराष्ट्रात दुर्मिळच. आणि आज एवढे मोठे वक्ते आपल्यासोबत वारी या विषयावर बोलायला इथे उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांकडून RMW कडून आशुतोषजी आपलं मनापासून स्वागत करते. वसा संस्कृतीचा या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आजचा विषय आपल्याला ठाऊक आहेच. बस आता आषाढी एकादशी आलेली आहे आणि वारी हा तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तर माझा पहिलाच प्रश्न हा आहे की वारी म्हणजे नेमकं काय आणि वारीचं उद्दिष्ट काय? वारी हे महाराष्ट्र संस्कृतीला अतिशय ललामभूत ठरलेलं, असं सगळ्या जगामध्ये कुठे नाही असं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण भक्ती संप्रदायांचा अभ्यास करतो सगळ्या, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येकच संस्कृतीमध्ये भक्तीचं एक महत्त्व आहे. परंतु जनांचा प्रवाह चालला आणि हा प्रवाह भक्तिरसानं अक्षरशः ओथंबलेला आहे आणि संपूर्णपणे कुठलंही भान न बाळगता अद्वैताचं जे तत्त्वज्ञान आहे भक्तीचं, ते तत्त्वज्ञान खऱ्या अर्थानं आयुष्यात रुजतं आहे असं एक भव्य दिव्य दर्शन घडवणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे वारी आहे. म्हणजे वारीला पर्यायच नाही. म्हणजे 18 पगड जाती जमातीत संत निर्माण झाले. बरोबर. या सगळ्या संतांनी एक प्रचंड मोठा अंधाराचा कालखंड, त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या मनांना जिवंत ठेवलं, जागवतं ठेवलं. म्हणजे खूप आश्चर्य वाटतं आपल्याला. आपण जेव्हा इतिहासाकडे एक दृष्टिक्षेप टाकतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ज्ञानेश्वरांचा कालखंड 12व्या शतकातला आहे. बरोबर. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू झाला असं वर्णन ज्ञानेश्वरी देतं. आणि तो काळ महाराष्ट्राच्या वैभवाचा काळ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीतच यदुवंश विलासू सकल कला निवासू असा उल्लेख आपल्याला दिसतो. म्हणजे कला असेल, ज्ञान असेल, विज्ञान असेल, या सगळ्या बाबतीत प्रगत असणारा महाराष्ट्र. त्यानंतर काही वर्षातच अल्लाउद्दीन खिलजीची धाड महाराष्ट्रावर येते आणि पुढचा जवळजवळ 350-400 वर्षाचा कालखंड हा अतिशय विदारक कालखंड आहे महाराष्ट्रातला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होतपर्यंत. पण या सबंध कालखंडामध्ये महाराष्ट्राचं मन जर कोणी मरू दिलं नसेल, महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती जमातीतल्या कष्टकरी कामकरी माणसाच्या मनातली भगवत भक्ती, त्याचबरोबर त्याची जीवनावरची आशा आकांक्षा आणि लढण्याची प्रेरणा, हे जर म्हणजे ज्याला आपण कर्मयोग म्हणतो गीतेच्या शब्दात बोलायचं झालं, तर हा सगळा कर्मवाद महाराष्ट्राच्या अंतःकरणात जर कोणी रुजवला असेल तर तो वारीनं रुजवला आहे. पण आशुतोषजी, मला एक विचारावं असं वाटतं की तुम्ही आत्ता जे म्हटलं चारुता, भगवत भक्ती, या वारीला आपण माणुसकीची वारी म्हणता येईल का? अगदी. म्हणजे सामाजिक समरसतेची तर ती पाठशाळाच आहे. अगदी बरोबर. वारीनी मानवधर्म तर जागवलाच,
पण हा मानवधर्म जागवत असताना हे जे सर्वाभूती परमेश्वर शोधण्याचं तत्वज्ञान आहे की प्रत्येक जीवात्मा हा परमेश्वराचा अंश आहे, हा जो सिद्धांत आपल्याकडे अद्वैतानं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तो वारी त्याचं प्रत्यक्ष व्यावहारिक रूप किंवा व्यावहारिक दर्शन हे आपल्याला वारीमध्ये दिसतं. अगदी बरोबर. वारीनी घडवलं काय, तर वारीनी सगळ्या भिंती मोडून टाकल्या, हा, जातीपातीच्या सगळ्या भेदभाव सगळा नष्ट केला. म्हणजे तिथे येणारा प्रत्येक जण माऊली आहे. माऊली आहे. अगदी बरोबर. म्हणजे मला खूप याचं असं अप्रूप वाटतं की हे कसं सुचलं असेल, हे कसं झालं असेल, हे कसं घडलं असेल. परंतु आजही आपण जेव्हा जातो तेव्हा आपण बघतो की कोण कुठला आहे, कोणत्या जातीचा पातीचा आहे, कुठल्या भाषेचा आहे, कुठल्या आर्थिक परिस्थितीचा आहे, सुशिक्षित आहे की अशिक्षित आहे, हा कुठलाही भेद तिथे नसतो. आणि सगळे एकमेकांना माऊली म्हणून मिठी मारतात आणि माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडतात. बरोबर. म्हणजे आपण जसं म्हणतो की एक तरी ओवी अनुभवावी, तर तुम्ही असं म्हणताय का की एकदा तरी वारी अनुभवावी? अगदी अगदी अगदी. मी तर असं म्हणेन की ज्यांनी वारी अनुभवली नाही त्याला आयुष्याची सार्थकताच नाही. क्या बात आहे, फार सुंदर. कारण आधी जसं मी सांगितलं ना की वारी शब्दात बांधणं कठीण आहे. कठीण आहे. म्हणजे काय होतं वारीमध्ये नेमकं, तर आपल्याकडे असं म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्या शास्त्रांनी असं सांगितलं आहे की सर्वस्वाचं समर्पण असा शब्द आपल्याकडे येतो. आणि जो सर्वस्वाचं समर्पण करतो तो संन्यासी असतो. आणि म्हणून आपल्याकडे आपल्या परंपरेमध्ये साधू संन्यासी यांना एक वेगळं स्थान आहे, वेगळं महत्त्व आहे. परंतु शास्त्र असं सांगतं की एक वेळेला ह्या सर्वस्वाला सोडणं सोपं आहे, पण स्वारस्याला सोडणं कठीण आहे. आता हा जो वारीचा सोहळा आपण पाहतो आहे, गेले कित्येक वर्ष पाहतो आहे, त्याच्यात थोडासा फरक मला असा जाणवायला लागला आहे आशुतोषजी, की नवीन पिढी जी आहे, तरुण पिढी, यांना वारीचं फार आकर्षण वाटायला लागलं आहे. ही मंडळी जाऊ लागली आहे वारीमध्ये. या मंडळींनी काय शिकावं त्यातून नेमकं? नाही, खूप शिकण्यासारखं आहे आणि मला तर हे फार शुभसूचक वाटतं आहे. अच्छा. तरुणांचं वारीत सहभागी होणं, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी त्यांच्या आजकाल एक IT वारी नावाचा पण प्रकार सुरू झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे काही भाग हा उत्सवी असेल, उत्साही असेल, पण त्या निमित्तानं का होईना जेव्हा तरुण त्या सगळ्या वातावरणात येतात, म्हणजे वारीचं हे आध्यात्मिक अंग जसं आहे, मी जसं सांगितलं की मनाचं उन्मनन आहे, सगळ्या तुमच्या ऐषणा गळून जाणं आहे. म्हणजे आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे पठण नकळे आम्हा, आगमाची काठी निगमाचा भेद, नकळे मंत्र जप तप. तो चोखोबा म्हणतो ना की मला काहीच नाही समजत बाबा, मला मंत्र नाही समजत, तंत्र नाही समजत, आगम म्हणजे वेद नाही कळत, उपनिषद नाही कळत, ज्ञानाचा लवलेश नाही माझ्याजवळ, पण चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, बस गायीनं केशवा नाम तुझे. बस. तर या गायीनं केशवा नाम तुझे या भावनेनी येणारा जो वारकरी आहे ना, त्याची स्पंदनं जरी अनुभवता आली तरी मला असं वाटतं की व्यक्तिमत्व विकासाचा कुठलाही कोर्स करण्याची गरज नाही आहे. अनुशासन म्हणजे काय हे कदाचित नाही कळणार आपल्याला पुस्तकांमधून, तिथे आपल्याला कळतं. आत्मविलोप म्हणजे काय तिथे आपल्याला कळतं. संपूर्ण समर्पण म्हणजे काय हे तिथे आपल्याला कळतं. केवळ मी नाही, तू पण, तुझा पण मी विचार केला पाहिजे, हा भाव म्हणजे काय तिथे आपल्याला कळतं. वारी असं खूप शिकवते न बोलता. आणि म्हणून तरुणांनी वारीत जाणं हा मला खरंच एक चांगला शुभसंकेत वाटतो आहे. आणि जर तुम्ही गेलात कधी तर तुम्हाला दिसतंही आता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारीमध्ये तरुणांचा सगळा सहभाग वाढलेला आहे. म्हणजे तो फार एक सुंदर श्लोक आहे. शेष महेश दिनेश गुणेश सुरेश हु जाहू निरंतर ध्यावे, आदि अनादि अनंत अखंड अभेद सुवेद गुवेद बतावे, नारद से शुक व्यास रचे पुछे हार थके पुनि पार न पावे. म्हणजे दिनेश सुरेश महेश गुणेश हे सगळे ज्याचं निरंतर ध्यान करतायत, आदि अनादि अनंत अखंड अभेद सुवेद हे सगळे ज्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, नारद शुक व्यास हे सगळे श्रेष्ठ भगवतभक्त ज्याच्या स्वरूपाची चर्चा मांडण्याचा प्रयत्न करतायत, या कोणालाच तो मिळत नाही पटकन. त्यांना खूप प्रतीक्षा करावी लागते. परंतु ताही त्या भगवंताला ताही अहिरकी छौहरिया,
अच्छा. अहिर म्हणजे गोप, हा. त्यांच्या छौहरिया म्हणजे मुली. मुली, छोट्या बालिका. ताही हा. अहिर की छौहरिया छचिया बरी छाजपे नाच नचावे. आ हा हा हा. वा 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 वा. म्हणजे जो शेष दिनेश गुणेश महेश कोणाला कळत नाही, कळत नाही. नारद पासून तो व्यासांपर्यंत जे महंत बुद्धी आहे आपली असं तो. हे करतायत त्याला समजून घेण्यासाठी, तो मात्र ती अहिर की छोरी आहे, सामान्य आहे. तिच्या जो बाकी काहीच नाही आहे, फक्त प्रेम आहे. तिच्या त्या घोडभर ताकासाठी ती म्हणेल तसं नाचायला तयार आहे. नाचायला तयार आहे तो. हे जे प्रेमाचं भक्तिशास्त्र आहे ना, हा. हे वारीनं रुजवलं. सुंदर. तुम्ही खूप म्हणून सुंदर सांगताय. म्हणून वारी हा प्रेमपीठाचा मार्ग आहे. प्रेमपीठाचा मार्ग. तू पाप होनी होय तुका, तू श्रुताधिकही न हो तुका. तू पापी असशील, तुला वेदांत उपदेशांचं ज्ञान नसेल तरी चालेल बाबा रे, फक्त माझ्याजवळ येशील तर मी तुला नक्कीच गायला लावीन. वा. हे जे आश्वासन आहे भगवंतांचं, हे आपल्याला वारीत दिसतं फळताना. आणि म्हणून एक वेगळा असा भक्तीचा जागर, प्रेमाचा पूर हा वारीमध्ये, म्हणजे ते दृश्य इतकं सुंदर असतं की अथांग भरलेलं ते चंद्रभागेचं वाळवंट, आणि त्या वाळवंटामध्ये अखंड चाललेला तो हरिनामाचा जप, आणि फक्त त्याचं ते सावं रूप बघण्यासाठी सगळी महाराष्ट्राची भक्तिधारा तिथे एकवटलेली असते, सगळी असोशी तिथे एकवटलेली असते. आणि म्हणून खरोखर भारी, म्हणजे जशी एक तरी ओवी अनुभवावी तशी वारी अनुभवावीच. वा. वसा संस्कृतीचा या कार्यक्रमामध्ये आज आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त माननीय श्री आशुतोषजी अडोणी इथे आलेत आणि आपल्याला त्यांनी त्यांच्या या वक्तव्यातून अक्षरशः वारी घडवली. आशुतोषजी, मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. मी पण आपले आभार व्यक्त करतो. तर मंडळी, अशाच प्रकारच्या मुलाखती बघण्यासाठी आणि मोठ्या वक्त्यांना ऐकण्यासाठी RMWचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण विविध मुलाखतींमधून निश्चितच भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.